हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, याला बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर असं का म्हणतात? तर याच्यामध्ये जो करंट फ्लो होत असतो तो बोथ इलेक्ट्रॉन अँड होल्स यांच्यामुळे होत असतो, म्हणून त्याला बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर असंही म्हणतात. शॉर्टकटमध्ये याला आपण BJT असं पण म्हणतो. प्लस याच्यामध्ये जी अरेंजमेंट असते जंक्शनची ती बॅक टू बॅक PNP या टाइप मध्ये असते, म्हणून पण त्याला बायपोलर जंक्शन असं पण म्हणतात. त्याचे दोन टाइप आहेत. पहिल्या टाइप मध्ये जर तुम्ही बघितलं तर PNP आणि दुसरा जो टाइप आहे तो NPN असे असतात. आता याच्यामधला बेसिक फरक काय? तो फक्त त्यांच्या करंटच्या डायरेक्शनचा आहे. जर तुम्ही PNP हा जर बघितला तर त्याच्यामध्ये काय काय तर मिडलला बेस आहे, या साईडला तुम्ही बघितला तर इमिटर आहे, आणि त्या साईडला जर बघितलं तर तुम्ही त्याचा कलेक्टर आहे. आता जर मिडलला N असेल, जर मिडलला N असेल तर करंटची डायरेक्शन बेसच्या साईडने असते. आणि समजा मिडलला आपण बघितलं जर P आलं, ओके, आणि जो इमिटर आहे तिकडे जर N असेल आणि जो कलेक्टर आहे तिकडे पण N असेल, तर करंटची डायरेक्शन बेस कडून इमिटरच्या साईडला असते. हा बेसिक फरक आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, याच्यामध्ये जम्बलिंग व्हायचं नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा, करंटची डायरेक्शन नेहमी N ट्रान्झिस्टर म्हणजे N कडे दाखवायची. जो N सेमीकंडक्टर आहे त्याच्याकडे दाखवायची, जर तुम्हाला काही कन्फ्युजन आलं तर. ओके, हे झालं त्याच्या बेसिक डायग्राम मधला फरक आणि त्यांच्या दोन डायग्राम. ओके, आता याच्यामध्ये जे तीन भाग आहेत म्हणजे कोण? इमिटर, बेस आणि कलेक्टर. तर जो इमिटर आहे तो थोडा हायली डोप्ड असतो. ओके, म्हणजे या तिघांमध्ये जर तुम्ही बघितला तर हायली डोप कोण असेल तर तो असतो इमिटर. आणि त्याच्यानंतर असतो बेस हा फार कमी डोप्ड असतो, त्याची साईज पण खूप कमी असते. आणि त्याच्यानंतर असतो तो आपला कलेक्टरची साईज ही बेस आणि आपला इमिटर याच्यापेक्षा खूप जास्त असते. या डायग्राम काढताना खूप लक्षात ठेवायची गोष्ट आहे किंवा खूप साऱ्या चुका त्याच्यामध्ये होतात. ठीक आहे, तुम्हाला बेसिक डायग्राम यांच्या समजले असतील. आणि अशा पद्धतीने हा PNP आणि NPN ट्रान्झिस्टर तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण BJT हा टॉपिक आपण आता इथे बघितला. ओके, थँक्यू.